सय्यद घोडेपीर दर्ग्यावर तोडफोड करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 761/2025 मध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। फिर्यादी वसीम रऊफ खान वय 35 ॲडव्होकेट देशपांडे हॉस्पिटल जवळ यांच्या तक्रारीवरून 2 आरोपींना अटक करण्यात आली। यामध्ये योगेश सखाराम झोंड वय 24 राहणार बोरुडे मळा भुतकरवाडी मूळ राहणार धोंडेवाडी रोड वाळके आणि जेसीबी चालक बबलू रामभाऊ पाल वय 37 राहणार बोरुडे मळा मूळ राहणार बनारसा उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे। 24 ऑगस्टच्या रात्री 2:45 ते 3च्या दरम्यान पिवळ्या जेसीबी आणि निळ्या चेतक स्कूटरवर आलेल्या आरोपींनी दर्ग्याचं नुकसान केलं। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या पथकानं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे योगेश झोंड याला ताब्यात घेतलं। यानंतर बबलू पाल यालाही बोरुडेमळा येथून अटक करण्यात आली। इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी घटनास्थळी भेट देऊन शांतता राखण्याचं आवाहन केलंय। पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकात सफी रमेश गांगुर्डे, सुनील पवार, गणेश लबडे, शाहिद शेख, गणेश धोत्रे, रिचर्ड गायकवाड, सोमनाथ झांबरे, अमृत आढाव, विशाल तनपुरे आणि चालक चंद्रकांत कुसळकर यांनी कारवाई केली। जप्त जेसीबी आणि मेडिकल अहवालासह आरोपींना कोतवाली पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं। आशा टॉकीज, कापड बाजार, मुकुंदनगर परिसरात पोलीस गस्त वाढवली आहे।